नमस्कार. पावसाळा आला की खोकला, सर्दी असे आजार डोकं वर काढू लागतात. पण आज आपण याच्यावरती घरगुती टिप्स पाहणार आहोत. त्याच्यामुळे खूप उपयुक्त किचन टिप्स आहेत. शेवटपर्यंत पहा, कारण या आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. थंडीचे दिवस किंवा पावसाळ्याचे दिवस आले की सर्दी, खोकला, कफ असा त्रास अनेक जणांना सुरू होतो. एकदा का सर्दी, खोकला झाला की एक वेळेस सर्दी तरी 2-3 दिवसात बरी होते. पण काही जणांना खोकला मात्र लवकर पाठ सोडतच नाही. कितीही उपाय केले तरी जात नाही. खोकून अक्षरशः छातीच्या बरगड्या दुखू लागतात. तरीही खोकला काही कमी होण्याचं नाव घेत नाही. तर यासाठीच आजच्या आपण या काही खास टिप्स पाहणार आहोत. खोकल्याचं औषध घेण्यापूर्वी आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा खोकला झाला आहे हे समजायला हवं. सर्दी, खोकला ही जुळी भावंड असल्यासारखे असतात. सर्दी झाली की काही दिवसांनी खोकला होतोच. विविध प्रकारचे धूळ व वास नाकातोंडात गेल्याने खोकला येतो. विशिष्ट प्रकारचे सेंट, अत्तर, रसायनांचे वास, आईस्क्रीम, थंड पाणी, शीतपेय, सरबत यांच्यामुळे खोकला होतो. थंड वातावरणात राहणे किंवा जाणे, एसीचा वापर अतिप्रमाणात करणे यामुळे खोकला होऊ शकतो. तर थंडीच्या दिवसामध्ये एसीपासून थोडंसं आपण दूरच राहिलं पाहिजे. भरभर जेवताना एखादा कण श्वासामार्फत गेल्यामुळे सुद्धा खोकला येतो. अति व्यायाम, ओझं उचलणं, अति चालणं, अति जागरण, अति बोलणं, दिवसा झोपून झोपणं, अत्याधिक उपवास करणं, वेळी अवेळी भोजन करणं, कोरडे पदार्थ, शिळे पदार्थ खाणं इत्यादी कारणामुळे खोकला होतो. अति गोड, खारट, बुळबुळीत, मलावरोध उत्पन्न करणारे अतिशय तेलकट पदार्थ, आंबट, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्ज असणारे पदार्थ यांच्यामुळे खोकला वाढतो किंवा खोकला येण्याचं प्रमाण हे जास्त असते. तर वात कफाचा खोकला म्हणजे खोकला झाल्यावर वातप्रदान म्हणजेच कोरडा असल्यास खोकताना फुटक्या भांड्याप्रमाणे आवाज येतो. बऱ्याच वेळा खोकला आल्यावर थोडा कफ पडतो आणि नंतर ढास थांबते. तर हा कोरडा खोकला असतो. कफ प्रदान म्हणजे ओला खोकला असल्यास खोकताना कफ सुटत असतो. तो वारंवार थुंकून टाकावा लागतो. क्वचित थोडा दम लागतो. बारीक ताप येणे किंवा अंग दुखणे यासारखी लक्षणे उत्पन्न होतात. आवाज बसणे, खोकून तोंडाला कोरड पडणं, थकवा जाणवल्यासारखी लक्षणे दिसतात. कोरडा खोकला होतो त्याला डांग्या खोकला म्हणतात. तर आता आपण कफाच्या खोकल्यावरचा काय विलाज आपल्याला घरच्या घरी करता येईल तो पाहणार आहोत. तर कफप्रदान खोकला असल्यास सुंठ, मिरी, पिंपळी यांचे चूर्ण मधातून चाटावे. सुंठ टाकून उकळलेले पाणी प्यायल्याने खोकला आणि कफ कमी होतो. तुम्ही हे सुंठ टाकून उकळवलेले पाणी दिवसभर करून ठेवू शकता आणि दिवसातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. अडुळसा या वनस्पतीचा रस काढून त्यात मध टाकून किंवा त्याचा काढा करून पाजल्यास खोकला कमी होतो. कोरफड भाजून त्यातील गर काढून त्यात मध मिसळून चाटवल्यास खोकला कमी होतो. दालचिनी पावडर मधातून वारंवार चाटवावी. त्याने देखील खोकला कमी होतो. अशा भरपूर आपल्या घरगुती टिप्स आहेत. याच्यातील तुम्ही कोणतीही टिप्स फॉलो करू शकता. द्राक्षासव, कुमारासव, अडुळसा सिरप, पिंपलासव यासारखी बाजारात मिळणारी ही औषधे जी की खोकल्यावर उपयुक्त आहेत. हेही तुम्हाला जर वाटलेच तर वापरू शकता किंवा घरगुती उपायही चांगलेच आहेत. छातीला तीळ तेल आणि सैंधव मीठ एकत्र करून मालिश करावी. याचाही खूप छान फरक पडतो आणि गरम पाण्याच्या पिशवीनं आणि कपड्यानं
छातीला शेक घ्यावा, डोक्यालाही शेक घ्यावा. त्याच्यामुळे सर्दी रिकामी होते आणि खोकलाही कमी होतो. 2 चमचे तुळशीचा रस आणि 1 चमचा आल्याचा रस आणि मध असं चाटण घ्यावे किंवा तुळशीचा काढा करून घ्यावा. त्यामुळे खोकला कमी होतो. गवती चहाचा काढा करावा. त्यात सुंठ, पिंपळी, दालचिनी, मिरी, लवंग आणि गूळ टाकून 1 कपभर काढा पाजावा. कफ, खोकला आणि सर्दी कमी होते. वेलदोडे आणि लवंग तव्यावर भाजून त्याची राख मधातून चाटल्यास खोकला त्वरित कमी होतो. हे झाले आता आपले कफवरील खोकल्याचे उपाय. तर आता आपण कोरडा खोकला असेल तर त्याच्यावरती काय घरगुती उपाय आहेत ते जाणून घेऊया. कोरडा खोकला किंवा वातप्रधान खोकला असल्यास खोबरेल तेल, तिळाचं तेल अथवा 2 ते 3 चमचे गाईचे तूप, गरम पाणी आणि चिमूटभर सैंधव मीठ असं एकत्र करून पाजल्यास किंवा पिल्यास खोकल्याची ढास त्वरित कमी होते. तेल किंवा तूप हे या खोकल्यातील प्रभावी औषध आहे. लक्षात ठेवा, कोरडा खोकला असेल तरच तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे. कफाचा खोकला असेल तर हे वर्ज्य करायचं आहे. रुईची फुलं आणि पानं वाळवून ती जाळून त्यांची राख करून ठेवावी व ती राख 1 चिमूट मधातून किंवा तेलातून चाटल्यास खोकला आणि दमा त्वरित कमी होतो. डाळिंबाची साल उगाळून चाटावी किंवा सालीचा काढा करून त्यात तूप आणि सैंधव मीठ टाकून दिल्यास कितीही खोकला असेल तरी तो तात्काळ थांबतो. खूप छान हे आपले घरगुती उपाय आहेत. नक्की ट्राय करा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल आणि फरक जाणवल्याच्या नंतर चॅनलवरती कमेंट करायला विसरू नका. हळद, सुंठ आणि गूळ एकत्र करून त्यांच्या बोरा एवढ्या गोळ्या करून ठेवाव्यात आणि दर 2 तासांनी चघळल्यास किंवा चघळण्यास दिल्यास त्यामुळे खोकला कमी होतो. एका मोठा ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून 2 वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. ज्येष्ठ मधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. दिवसातून 2 वेळा हा चहा तुम्ही पिऊ शकता. अनेक दिवस खोकला बरा होत नसेल तर 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून उकळवा. नंतर झोपण्यापूर्वी ते प्या. या घरगुती उपायाने तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल आणि हा लवकर आराम मिळेल. गरम पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने रात्री येणारा कोरडा खोकला तर दूर होतोच, पण गरम पाण्यामुळे घशात शेक मिळून घशाच्या अनेक समस्याही दूर होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात थोडा मध मिसळून त्याचे सेवन करावे. त्याने खोकला कमी होईल. थंडी जास्त असेल तर खोकला होणं सामान्य बाब आहे. मात्र खोकल्याची तीव्रता अधिक असेल आणि 1 आठवड्यापासून किंवा त्याच्यावरती सतत खोकला येत असेल तर मात्र तुम्हाला वेळीच पावले उचलण्याची गरज आहे. कारण दीर्घकाळ खोकला असणे ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. तर 1 आठवड्याच्या वरती जर घरगुती उपाय करून किंवा औषधे घेऊन फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायलाच हवा. तर या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील किंवा उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.